हाय गाईज, मी सृष्टी. मी हर्ष. तर आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो महाबळेश्वरला. म्हणजे ही आत्ताचीच गोष्ट आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो आणि त्याच दिवशी महाबळेश्वर सुरू झालं होतं. म्हणजे काही पॉइंट चालू झाले त्याचे. मंदिर उघडलं नव्हतं पण पॉइंट चालू होते. तर आम्ही त्या पॉइंटचा व्हिडिओ काढला होता, तो आम्ही तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही ती दिला तरी येणार. काकी आता शांतत आहे. शांततामध्ये आवाज चांगला येतो. आणि लय लोक असली ना की तो बी येत नाही आवाज आपला, असा विषय. काकी कसं आहे, हे भिंतीसारखा डोंगर आहे तिथभर आणि खाली मोठा डीप आहे, त्यामुळं धडकून ऐकायला येतो. तिथनं पडलं ते एंड ऑफ द पार्ट आहे. सुसाईड पॉइंटच असं राहिलं तो. हो, तिथून केलं की सुसाईडच खाली. तिथनं म्हणजे ते रेलिंग जे बांधले नाही, ही तरी बरी आहे. ती रेलिंग अख्ख्या डोंगराला कट न धरलेली आणि जराशी बी लूज असेल ना गेला काकी ते. तर आता तुम्ही जो बघितला तो होता इको पॉइंट. तर इको पॉइंटचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे आवाज असा फिरतो. तर आम्ही एक गाईड घेऊन गेलो होतो. तर तुम्ही बघितलं असाल की ती गाईड जेव्हा ओरडत होते तेव्हा तो आवाज सगळीकडे फिरत होता. तर त्यामुळे या पॉइंटला इको पॉइंट म्हणतात. तर आता पुढचा पॉइंट आपण बघूया. त्याची माहिती मी तुम्हाला नंतर देते. पहिले आपण पॉइंट बघूया. आता साफ केलाय का नाही केला माहित नाही, पण हे पाणी ऍक्च्युली आयुर्वेदिक असतं. पण आता तुम्ही सध्या पिऊ नका, कारण वातावरण तसं नाही. फक्त जाऊन तुम्ही बघून येऊ शकता. हो, ठीक आहे. त्याचा विचार करा की एवढ्या डोंगराच्या भागी एवढा म्हणून जनावर पाणी प्यायला यायचे असं. हो हो, डायरेक्ट अजून बी येतच आहे. तिथं पाणी पिऊन फोटो घेऊ. तर हा जो पॉइंट बघितला आपण, तर तो होता टायगर स्प्रिंग पॉइंट. तर तिथलं वैशिष्ट्य असं आहे की तिथे म्हणे 6-7 नंतर टायगर किंवा इतर पक्षी पाणी प्यायला येतात. जे आपण असा जो खड्डा बघितला का त्याच्यामध्ये ते पाणी असतं आणि तिथे ते पाणी प्यायला येतात. तर समजा तुम्ही जाणार असाल ह्या पॉइंटवर आणि जरी तुम्ही दिवसा गेला, रात्रीचे तर ते सोडत नाहीत 6च्या नंतर, पण तुम्ही दिवसा गेला तरी तिथे खाली बघून जावं लागतं, कारण की तिथे दिवसाही साप निघू शकतात. तर त्यामुळे ते टायगर जो पाणी प्यायला येतो तो येतो 6-7च्या नंतर. तर त्यामुळे ह्या पॉइंटला टायगर स्प्रिंग पॉइंट असं म्हटलं गेलंय. तर जो पुढचा पॉइंट आहे तर तो आता आपण बघूया आणि त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नंतर देते. आता सेल्फी काढ इकडून. बिटू इथं थांब. इथंच बिटू, जास्त पुढं घेऊ. काय तर दिसते का मग दिसतो बरं का, पण ते आता प्रतापगडचा झेंडा दिसतो. तर आता जो आपण पॉइंट बघितला तो होता ऑर्थर सीट पॉइंट. त्यालाच म्हणतात सुसाईड पॉइंट. सुसाईड पॉइंट का, तर आपण जेवढे पण पॉइंट बघितलेत आता त्याच्यामध्ये ते डोंगर इतक्या उंचीला आहे की तिथून जर कोणी पडलं तर ते सापडणार नाही. म्हणजे त्याची बॉडी सुद्धा, डेड बॉडी सुद्धा सापडणार नाही असा पॉइंट येतो. त्यामुळे तिथे खूप सांभाळून जावं लागतं. सांभाळून जावं लागतं. आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता की ते त्यांनी जरी ते बाजूनी अँगल्स वगैरे लावलेले आहेत तरी तिथं खूप भीती वाटते जर आपण खाली बघितलं तर. कारण की सगळ्यात मोठा पॉइंट आणि सगळ्यात उंचीचा पॉइंट तोच आहे.
त्यामुळे तिथे खूप सांभाळून जावं लागतं आणि असं म्हणतात की तिथे किती जणांची सुसाईड झालेली आहे. सुसाईड म्हणण्यापेक्षा किती जणांचा टोल गेलेला आहे खाली आणि त्यामुळे याला सुसाईड पॉइंट असं म्हटलं जातं. तर जो पुढचा पॉइंट आहे तो आपण बघूया आणि मग मी त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला देते. तो महाबळेश्वर मध्ये प्रवेश केला त्याच्या नावानं काय असं म्हणून हा मालकम पॉइंट बनवला 1847 मधला आणि तो इथं बसायचा आणि तो बसून इथं सर्व टेलिस्कोपनं बघायचा. तर इथून तुम्हाला डायनासोर शेप दिसतो का समोरचा डोंगर? हे बघा समोर पाठीव काट्यासारखा डोंगर आहे आणि पुढे माथा आहे. तुम्ही सातारा जिल्ह्याच्या लास्ट बाउंड्रीवरती उभे. ही सातारा जिल्ह्याची आपली लास्ट बाउंड्री. समोर रायगड डिस्ट्रिक्ट आहे. आर्थर सीटची मागची बाजू पुणे डिस्ट्रिक्ट भोर तालुका. तुम्ही अजूनच्या म्हणजे पुढच्या महिन्यात आला ना तर लांब लांबचे डोंगर दिसतील जे आता धुक्यामध्ये दिसत नाही. तेव्हा उन्हाळा येतो तेव्हा लांब लांबचे डोंगर दिसतात. तेव्हा इथून तुम्हाला 3 गडची बाउंड्री दिसते. तसं इकडच्या साईडला राजगड आहे, तोरणागड आणि रायगड असा दिसणार तुम्हाला. महाबळेश्वर मध्ये जे जंगल स्टर झालेलं आहे ते राईट साईड वरून असं गेलेलं आहे बघा. तुम्ही सर्वे करा एक की जेव्हा पाऊस आमच्याकडे 4 महिन्याचा पडतो ना जिथं जंगल आहे तिथं जास्ती पडतो, डोंगराच्या भागी कमी पडतो म्हणून इथे हिरवे गवत येतं. हे असं हिरवं गवत. अजून तुम्ही थोड्या दिवसांनी याल ना हे बी सुकून जाईल बघा. तर आता जो आपण पॉइंट बघितला तो होता मालकम पॉइंट. तर त्याची इन्फॉर्मेशन जी होती ती आमच्या गाईडने दिलेली आहे तुम्हाला. तर मी एवढंच सांगते की त्या पॉइंटवरनं आपल्याला तोरणागड, प्रतापगड आणि सावित्री जी नदी आहे ती दिसते. ती नदी खूप लहान दिसते तिथून आणि आपण जे समोर बघितलं ते एक डायनासॉर शेपचा डोंगर होता. ते पण एक वैशिष्ट्य आहे तिथलं. आणि पुढचा आपण पॉइंट बघूया त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नंतर देते. तर आता आपण जो फोटो बघितला तो होता हंटिंग पॉइंट. हंटिंग पॉइंटचं वैशिष्ट्य काय आहे की तिथे ब्रिटिश लोक येऊन हंटिंग करायचे आणि त्यामुळेच या पॉइंटला हंटिंग पॉइंट म्हणतात. आणि आमचे 5च पॉइंट होते ते आता मी तुम्हाला दाखवले. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा नक्की महाबळेश्वरला जावा, तिथे खूप मजा येते. आणि लॉकडाऊन नंतर गेलो होतो त्यामुळे एवढं काही सुरू नव्हतं तिथे. आणि आम्ही एवढेच पॉइंट बघितले, एवढेच पॉइंट तिथे सुरू झाले होते आणि त्याच दिवशी सुरू झाले होते ज्या दिवशी आम्ही गेलो होतो. बरं ठीक आहे, आता बाय. आता आपण नंतर भेटू.